महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवार यांच्या बैठकीतली इनसाइड बातमी समोर आली आहे। राज्यात पक्ष संघटना वाढवा, कोणताही मनात संभ्रम ठेवू नका। आपण विरोधी पक्षाचं काम करत आहोत आणि ते पुढील काळात जोरानं करायचंय। जनजी आंदोलनानंतर आपल्याकडून तरुणांच्या अपेक्षा वाढल्यात। पक्ष संघटनेत जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या, अशा सूचना करण्यात आल्यात। शरद पवारांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी समोर आली आहे। नेमक्या काय सूचना करण्यात आल्यात, शरद पवारांनी पक्ष संघटनेसाठी काय सूचना केल्यात, ही याच्या संदर्भातली माहिती समोर आली आहे। राज्यात पक्ष संघटना वाढवा, कोणताही मनात संभ्रम ठेवू नका। आपण विरोधी पक्षाचे काम करतो आणि पुढच्या काळात जोरानं करायचं, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, नेमकं काय सूचना शरद पवार यांच्याकडनं करण्यात आल्यात? दीपाली, मुंबईमध्ये शरद पवारांच्या पक्षाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत शरद पवारांनी पक्षातील प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांना काही सूचना केलेल्या आहेत आणि यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शरद पवार एनडीएत जातील अशी एक चर्चा सुरू होती। त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जरा संभ्रमात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र हा संभ्रम देखील शरद पवारांनी यावेळी दूर केलेला आहे। आपण विरोधी पक्षात आहोत आणि आगामी काळात आपण ताकदीने काम करायचं आहे, विरोधी पक्षातच राहायचं आहे, अशा प्रकारचं शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। जे जेएनजीचं दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये आंदोलन झालं आणि त्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, या आंदोलनानंतर तरुणांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही तरुणांकडे लक्ष द्या आणि भविष्यात पक्षामध्ये तरुण नेतृत्वांना देखील संधी दिली जाईल। अभ्यासू तरुण प्रवक्ते जे असतील त्यांना देखील संधी दिली जाईल। त्यामुळे जेएनजीच्या आंदोलनानंतर अपेक्षा वाढलेल्या सगळ्या तरुणांची बाजू समजून घ्या, तरुणांच्या सहभागी व्हा आणि पुढील काळात विरोधी पक्ष म्हणून आपण ताकदीने काम करायचं आहे, अशा प्रकारच्या शरद पवारांनी सध्या सगळ्या संघटनात्मक जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्याचं समजतंय। आणि महत्वाचं तो संभ्रम होता की शरद पवार भाजप सोबत जाणार का किंवा शरद पवार सत्तेत जाणार का, याबाबत देखील आपण भविष्यात विरोधी पक्षातच राहणार असल्याचं शरद पवारांनी सध्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं। अजिंक्य, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।